चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यायला हवी. दीपक धोबी आघाडीला येत असताना पाहायला मिळतोय. दीपक धोबी चला मेन गेटच्या समोर असणारा प्रेक्षक वर्ग कृपया तिथून बाजूला व्हा. कृपया समोर असणारे जे प्रेक्षक वर्ग आहेत किंवा खेळाडू आहेत आपण बाजूला उपस्थित व्हा. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतीये. बीके स्पोर्ट्स क्लब या टीमच्या माध्यमातून पहिलं षटक. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मितेश ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला दीपक ही जोडी पाहायला मिळते. दीपक धोबी गोलंदाजी मार्कवरती सचिन. सामन्याला होती सुरुवात. महत्वपूर्ण ही मॅच. दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. आणखीन एक महत्वपूर्ण सामना आपल्या भेटीला. पहिला बॉल पडेल. गोलंदाज सज्ज होत असताना पहिल्या षटकाच्या दरम्यान पहिला बॉल राईट समारांत विकेटने सचिन. पहिला चेंडू पहिल्या बॉलवरती क्लासिकल अंदाजामध्ये धावा गोळा केल्या. त्या दोन फ्रंट लेग पुढे आणलं. पुढ्यात आलेला बॉल कव्हर्सला खेळले. धावा मिळाल्या तर पहिल्या बॉलवरती दोन. खातं खोललं. अकाउंट ओपन केलं 2 धावेने. अकाउंट ओपन करत असताना पुढचा बॉल. आणखीन एक चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. एखादा बॉलवरती मोठा फटका आला ना तर खचून जायचं काम नाहीये. कारण या मैदानावरती आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं दुसरा बॉल जर काही यदा कदाचित निर्धाव स्वरूपाचे आले तर कमबॅक करता येऊ शकतं. हा फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विकेट मिळवली. खेळाडू क्रमांक पहिला मितेश बाद. विकेट मिळवली आहे सचिनने. पाहना एकच संघ आज या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी बॅटची लिडिंग एज. संधी निर्माण. यशपालचा कॉल. त्याच्या हातातून कॅच निसटली आहे. कॉल त्याने दिला. तो दुसऱ्या दिशेने जात होता आणि अशा परिस्थितीमध्ये हा झेल निसटला. 4 क्षेत्ररक्षक खाली आले होते. 4 क्षेत्ररक्षक खाली आले. झेल निसटला. जीवदान मिळालं. फलंदाज अर्थात विशालला. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आहेत त्या 3. परंतु एक गोष्ट ना पाहण्याजोगी राहील. दीपक धोबी ही लढत जी अर्थात यावेळेचा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. रन्स मिळेल. एक संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते जिथे 4 धावा धाव फलकावरती आहेत. हेमंत शिंदे वर्सेस दीपक धोबी ही लढत पाहण्याजोगी राहील. फिरकीचा जादूगार, लेजेंडरी क्रिकेटर, त्याच्या अगेन्स्ट कशा दर्जाची बॅटिंग करतो ना दीपक धोबी हे पाहणं गरजेचं असेल. हा बॉल सरळ बॅटने केलाय. धावा मिळतील. त्या जीवदान मिळाल्यानंतर 2 जीवदान मिळालं होतं ते विशालला. संघाची धावसंख्या 6. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात.
गोलंदाजीमध्ये फेरबदल. अरविंद गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. अरविंद सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेचा स्ट्रोक ऑन साइडला दीपकच्या बॅट मधून घोषांकित क्षेत्रामध्ये खेळलेला फटका. धावा मिळतात त्या इथे पुन्हा एकदा 2. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 रन्स ऑन दी बोर्ड. एक स्लीप तैनात करण्यात आली आहे. यशपाल यशना खेटून उभा आहे. यावेळेचा फटका समोरच्या दिशेने रन्स मिळतील. या बॉलने ओलांडली सीमारेषा. धाव मिळतील त्याच्या दीपकच्या बॅट मधून हा चौकार. या फलंदाजाचा वेगळाच आहे थाट. तो गोलंदाजांची लावतोय वाट. काय स्ट्रोक खेळलाय, काय फटकेबाजी चालू है. हकीकत है ये ख्वाब नहीं, दीपक तेरा जवाब नहीं. लाजवाब बैटिंग देने के लिए चौकार त्याने ठोकलाय. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. बॅकफुटला ऑन साइडला खेळला. घोषांकित क्षेत्र. धावा मिळतील तर 2. या षटकामध्ये एकंदरीत 8 धावा आल्यात पहिल्या 3 बॉल वरती. या षटकामध्ये 8 आल्यात. संघाची धावसंख्या 14. पुढचा बॉल. वेगवान चेंडू ऑन साइडला घोषांकित क्षेत्रामध्ये. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकते, जाऊन पोहोचते जिथे 16 धावा धावफलकावरती आहेत. तुमच्याकडे फिरकीपट्टू होता, तुमच्याकडे अनुभवी गोलंदाज होता, परंतु तुम्ही कुठे कोणता निर्णय घेतलात की जिथे गोलंदाजी मार्क वरती अरविंदला पाचारण करण्यात आलं. 10 धावा त्याने अद्याप खर्च केल्या 4 बॉल मध्ये. सपाटून मार खाल्लाय. आणखीन धावा मिळतील तर 2. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 18 धावा धावफलकावरती आहेत. संघाची धावसंख्या 18. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 आल्या होत्या. या षटकामध्ये 12 आल्यात. 5 बॉल मध्ये 12 आल्यात. हा चेंडू वेगवान. पंचाकडे अपील करण्यात आली आहे. डिसिजन पहा. इथे नॉट आउट आहे खेळाडू. हेमंत शिंदे जम्बो गोलंदाजी मार्क वरती. महाराष्ट्रभर ज्या आडनावाची चर्चा आहे त्या आडनाव मैदानाच्या आतमध्ये आणि दोन्ही एकाच ठिकाणाला बिलॉंग करतात. एकनाथ शिंदे ज्या जावळीला बिलॉंग करतात त्या जावळीमधून येणारा खेळाडू. रुळे या गावाला ते बिलॉंग करतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 18. गोलंदाजी मार्क वरती हेमंत शिंदे अर्थात जम्बो यांना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती स्ट्राइक एंड वरती असेल तो विशाल. एक जीवदान मिळालं विशालला.
एक झेल विशालचा सुटलाय. पहिला बॉल यावेळेला पहिल्या बॉलवरती काय स्वागत केलंय गोलंदाजाचं. धावा मिळतील त्या पुन्हा एकदा 2 संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने जिथे वधारत असताना धावून पोचेल. धाव फलकावरती धाव्यात त्या 20 रन्स आल्यात. BK स्पोर्ट्स क्लब या टीमच्या अडचणी वाढतायत. फ्लाइट देण्याचा प्रयत्न, गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने जाऊन पोहोचते जिथे 21 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळचा चेंडू पाठीमागे ठेवला. शरीरावरती जाऊन चेंडू ब्रश झाला. आणखीन एक चेंडू तो मात्र निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळेल. धाव फलकावरती 21. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर, गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या 22. खोला टाकलेला बॉल ऑन साइडला खेळलेत. एकरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या बदलत असताना धावून पोहोचते 23 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा हेमंत शिंदे. यावेळेला कव्हरला खेळलेत. टॉप ऑफ दी बाउन्स येत असताना पुन्हा एकदा धावा मिळतील त्या 2. रन्स थांबायचं नाव घेत नाहीयेत. एका चांगल्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट जर का रन्स आले ना तर पुढे येणाऱ्या गोलंदाजावरती अननेसेसरी एक प्रेशर क्रिएट होत असतो आणि तो प्रेशर इथे मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळाला. 4 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केला हेमंत शिंदेने. हा फटका लांब लचक उत्तुंग घणाघाती आकर्षक अद्भुत अविश्वसनीय षटकार. जीवदान क्रिकेटमध्ये किती हानिकारक असतात पहा. यशपालच्या हातातून झेल निसटला ज्या विशालचा, त्या विशालने अक्षरशः हाणामारी सुरुवात केली आहे. क्रिकेटमध्ये जीवदान फार हानिकारक असतात. आणखी एक फटका कव्हरला धाव इथे मिळेल ती केवळ सिंगलच्या मदतीने 32 धावा धाव फलकावरती. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. गोलंदाज सचिन कोरजिया. पहिला बॉल ऑन साइडला घोषांकित क्षेत्रामध्ये. धावा मिळतील त्या पुन्हा एकदा 2. सचिन आलाय गोलंदाजी मार्क वरती. आणखी एक फटका समोरच्या दिशेने सजवलाय. सचिनच्या अगेन्स्ट केलेले हे फटके चांगल्या दर्जाची टायमिंग, ताकदीचा वापर आणि इंटेंट पहा किती महत्वाचा आहे. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतोय ते 36 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल आणखीन एक फटका कव्हरला केलेत. बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावा मिळतील इथे निश्चितच. केवळ एक सिंगल एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे सरकत जाऊन पोहोचतोय. 37 धावा धावफलकावरती आहेत. 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात.
पुढचा बॉल सचिन. आणखीन एक चेंडू इथे ऑन साइडला गेले. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक धाव निश्चित मिळेल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 38 धावा धावफलकावरती आहेत. 9 चेंडू आणि 16 धावसंख्येवरती नॉकआउट खेळतोय विशाल. हा तोच विशाल आहे, त्याची कॅच सुटली होती 0 या धावसंख्येवर. बॅटचा टोला लागलाय. गोष्टांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एकेरी धाव आली आहे. षटक संपले. चौथं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती धावा आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर ते केवळ 39 रन्स आलेल्या पाहायला मिळाल्यात. 39 धावा धावफलकावर. गोलंदाजीमध्ये फेरबदल. गणेश गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. गणेश पहिला बॉल उजव्या एसीच्या बाहेर वाईड यॉर्कर होता. एक सिंगल इथे एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. 39 बनल्यात. 39 धावा धावफलकावरती. वेगवान गोलंदाजी करत असताना महत्वाच्या बाबी यात राहतात की इथे आपण पाहतोय ना, दिशा महत्वाची आहे. धावफलकावरती धावा या एकेरीच्या दुहेरीच्या मदतीने 42 धावा धावफलकावरती आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 42. एक्केचाळीस धावा धावफलकावरती आहेत. माफ करा. पुढचा चेंडू गणेश. यावेळेला कॉट बिहाइंड विकेट. महत्वपूर्ण फलंदाज दीपक धोबी बाद. गणेशाचा पुढचा बॉल यावेळेला खोलात होता. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केली, जिथे डॉट बॉल पाहायला मिळालाय. 13 चेंडू आणि 20 धावांची खेळी करून उपयुक्त खेळी जी दीपकची साकारण्यात आली आणि तो इथे बाद झालाय.
दोन चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. धाव फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण 41 पाहतोय. 41 धावा धाव फलकावर. यावेळेला फटका समोरच्या दिशेने सजवला. धाव मिळाली ती केवळ एक. 42 धावा धाव फलकावरती आहेत. 42 ऑन द बोर्ड. 5 षटक निर्णायक षटक प्रगतीपथावरती. नेक्स्ट मॅच नवी शाळा आणि RDX 11. पुढचा बॉल आणखी एक चेंडू इथे वाईट स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या अवांतरच्या मदतीने 43 धावा धाव फलकावरती आहेत. 43. धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा गणेश सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेचा फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखी एक विकेट. या मॅचची हवा काढली या खेळाडूने. काय गोलंदाजी केली. वरच्या दर्जाची विकेट मिळवली. धावा रोखल्या. या मॅचला कलाटणी आणून दिली आहे. शेवटचं षटक निर्णायक अंतिम गोलंदाजी मार्क वरती अरविंद. या गोलंदाजाच्या अगेन्स्ट इथे 12 धावा येत असताना पाहायला मिळाल्या होत्या. त्याच गोलंदाजाला अर्थात अरविंदला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. अरविंद शेवटचं निर्णायक षटक. पुढचा बॉल खोला टाकला. यावेळेला समोरच्या दिशेने केलेत. क्षेत्ररक्षक आहे. मागील एकंदरीत आपण चेंडूंचा विचार केला मागील 2 चेंडूवरती धावा आलेल्या नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 12, तिसऱ्या षटकामध्ये 14, चौथ्या षटकामध्ये 7, 5व्या षटकामध्ये 4. केवळ 4 आल्यात. मागील एकंदरीत 13 बॉलचा विचार केला तर केवळ 11 धावा आलेल्या आहेत. विकेट गमावल्यात त्या 2. फटका ऑन साइडला. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. एक सिंगल. त्यापेक्षा जास्तीचं काही नाही. संघाची धावसंख्या 44. सद्गुरू बॉईजच्या खेम्यामधून जो आवाज येत होता ना तो जास्तीचा सुरुवातीच्या पहिल्या 4 षटकांमध्ये पाहायला मिळाला. परंतु 5व्या षटकामध्ये जशी बाजी मारली ना गोलंदाज गणेशने, हा चेंडू इथे पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट होऊ लागला. रन्स यायला लागलेत. संघाची धावसंख्या 46. मॅच बनेल यात मात्र शंका नाही. 46 ऑन द बोर्ड. प्रतिस्पर्धी संघ देखील तितकासा ताकदवान आहे. तुल्यबळ आहे. धाव फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण 46 पाहतोय. विशाल यावेळेला फटका. एक धाव निश्चित अर्जित करण्यात येईल. सचिन होते त्या ठिकाणी. 47 धावा धाव फलकावरती आहेत. विशालचा विचार केला तर 21 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. 0 या धावसंख्येवरती त्याचा झेल सोडण्यात आला होता. 21 धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. कॅचेस किती इम्पॉर्टंट असतात पहा. कॅचेस फार इम्पॉर्टंट राहतात क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. झेल सुटल्यानंतर किती मोठे उपद्रव पाहायला मिळतात. विशाल 21 धावसंख्येवरती नॉट आउट आहे. संघाची धावसंख्या 47. अरविंद
हा बॉल फटका फासला मंगे चेडूच्या खाली, विकेट मिळवली खेळाडू बाद. निबॅटरीन रुस्तम मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू कट केला, धावा मिळतील त्या 2. 49 बनल्यात. 50 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. 50 रनचं टार्गेट या षटकामध्ये आल्या त्या 6. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. नवी चाळ आणि RDX11 टॉस साठी या नेक्स्ट मॅच RDX11 आणि नवी चाळ. चला त्वरित आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायला हवी. रॉनी आणि त्याच्या साथीला जयसल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. टार्गेट आहे या मॅच मध्ये 50 धावसंख्येचं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. आपण पाहतोय पिंपेश्वर मित्रमंडळ आयोजित कैलासवासी कुमार रुपेश दळवी यांच्या स्मृती प्रित्यार्थ टकल्या चषक 2024 पर्व पहिले पर्व टकल्या चषक 2024 चा भूतपूर्व 16 आपण पाहत आहोत.
नेक्स्ट मॅच टॉस जिंकला RDX या टीमने. RDX 11 या टीमने आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच मध्ये RDX चे नाव पाहिल्यानंतर काही नावं ही फार महत्वाची राहतात. मध्यंतरी नव्हे तर एक 7-8 वर्षापूर्वी स्पर्धा केली होती, त्यामध्ये BMW चषक हे नाव ठेवण्यात आलं होतं. त्याचं फुल फॉर्म एखाद्या गाडीच्या लोगो प्रमाणे किंवा BMW या गाडीच्या ब्रँड प्रमाणे वाटत होतं, परंतु त्याचं फुल फॉर्म होतं भक्ती मोरेश्वर वारेकर चषक BMW. गोलंदाजी मार्क वरती सामन्याला होती सुरुवात. गोलंदाज दीपक धोबी सज्ज होत असताना पाहायला मिळेल. दीपक धोबी गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकाची सुरुवात होती. स्ट्राइक एंड वरती रोनाल्ड अर्थात रॉनीला आपण स्ट्राइक एंड वरती पाहतोय. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू. हलक्या हाताने कवचला खेळण्याचा प्रयत्न. येथे एक सिंगल अर्जित करण्यात येते. बबलू शेख यांचे एक उत्तम क्षेत्ररक्षण जे आपण कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाहिलं, कारण याआधी एक मेल आपण त्यांच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेगच्या स्वरूपामध्ये पाहिले. इथेही चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर जयसल स्ट्राइक एंड वरती आलाय. ऑटोमोटिव्ह या टीम साठी अनेक टेनिसच्या खेळाडूंनी, क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनी या कंपनीला रिप्रेझेंट केले. त्यामध्ये एक खेळाडू जयसल जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू फेस करत असताना कवचला केलेत. रन्स मिळतील. एक धाव निश्चित आली आहे. दुहेरीचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न इथे करण्यात आलेला नाहीये. सिंगल प्राप्त होत असताना सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 धावा धावफलकावरती आहेत. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती 50 पाठलाग करायचं 50चे टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. दीपक खोला टाकलाय. समोरच्या दिशेने केला. रॉनी नशिबाची साथ पहा, मिळाली देखील नाहीये. घर फिरलं की घराचे वासे फिरतात असं पण म्हणतो. इथे दुष्काळ पडलाय धावांचा आणि त्यामध्ये आलेला 13वा महिना देखील, कारण 50 धावसंख्येचा पाठलाग करायचा अशा परिस्थितीमध्ये नशिबाने साथ दिलेली नाहीये. धाव मिळाली ती केवळ एक. मोहर होती या फटक्यामध्ये षटकार किंवा चौकाराची, आणि अशाच परिस्थितीमध्ये रन्स मिळालीये ती केवळ एक. पुढचा बॉल खोला समोरच्या दिशेने. जयसलच्या बॅटमधून पुन्हा एकदा धाव मिळतील त्या 2. देह बलवत्तर या गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजासह, कारण जितक्या हव्या तितक्या धावा आलेल्या नाही आहेत. रन्स आलेला नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये समोर खेळलेले फटके सीमारेषा ओलांडत नाही आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. बॅकफुटला आल्या. ऑन साइडला खेळलाय. धावा मिळतील त्या केवळ 2. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते जिथे 7 धावा धावफलकावरती 50चा पाठलाग करायचा 50 रनचं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. 50च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना हवीशा वाटणाऱ्या यशाची चव चाखण्यासाठी या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं हे फार महत्वाचं राहणार आहे. मॅच छोटी नाही आहे. दोन्ही संघ तितकेशी तुल्यबळ ताकदवान पाहायला मिळतात. दोन्ही खेळाडूंचा, दोन्ही संघांचा खेळ त्यात धाटणीचा आपण पाहिलाय. पुढचा बॉल उद्वेसीच्या बाहेर सोडून दिला. चेंडू अवांतर पाहायला मिळाला. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येते. अतिरिक्त धाव
जी खर्च करण्यात येत असताना पाहायला मिळाली आहे. अतिरिक्त धाव, संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने 8 धावा धावफलकावरती. जयसल लोड फुलटोस, याही बॉलवरती धावा मिळतील त्या 2. संघाची धावसंख्या 10 धावा. पहिल्या षटकाच्या अंती 10 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अशा रीतीची रणनीतीने बॅटिंग करावी लागेल, कारण 10 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. अविनाश दुसऱ्या षटकाच्या दरम्यान. रॉनी ऑन स्ट्राइक. 20 क्षेत्रामध्ये स्ट्रॉंग झोन आहे खेळाडूचा. सरळ बॅटने चांगल्या धावा गोळा करू शकतो. पाठीमागे ठेवला ऑन साइडला. घोषांकित क्षेत्रामध्ये रन्स मिळतील. इथे पुन्हा एकदा त्या 2 संघाची धावसंख्या 12 धावा धावफलकावरती आहेत. या मैदानावरती एखादा चेंडू जर का आंब्याच्या झाडावरती जाऊन आढळतो, ती एक मोठी मेजवानी आहे. डावी एसी सोडून जाणारा चेंडू 13 धावा धावफलकावरती. रन्स येत असताना पाहायला मिळतात. 13 धावा धावफलकावरती आहेत. बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न. रन्स मिळतील पुन्हा एकदा त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते. 15 धावा धावफलकावरती आहेत. पंधरा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात या दुहेरी धावेच्या फटक्याने. रॉनी चांगल्या रटणीची बॅटिंग करतोय. जागा बडमत असताना पॉइंटला केलेले फटके असतील, त्याच वेळेला ऑन साइडला पुल केलेले फटके असतील, त्याच वेळेला समोरच्या दिशेने केलेले स्ट्रोक असतील. पहा, ही प्रेशर मध्ये आलेली गोलंदाजी आहे, किंवा अंडर प्रेशर केली जाणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण ही ती गोलंदाजी नाही आहे अविनाशची ज्या गोष्टीसाठी तो जाणला जातो. ज्या टप्प्यावरती गोलंदाजी करण्यामध्ये त्याला महारत आहे. हा चेंडू लोअर फुल टोस. पुन्हा एकदा धावा प्राप्त होतील त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावर. या षटकामध्ये देखील रन्स आल्यात. पहिल्या षटकामध्ये 10 होत्या. या षटकामध्ये देखील धावा आणि धावांची बरसात होत असताना पाहायला मिळाली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 18. पुढचा बॉल खोला टाकला. यष्टिरक्षकाचा वेध. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. अठरा धावा धावफलकावरती असताना एक स्कोरबोर्ड हलत ठेवण्याचा प्रयत्न रॉनीच्या माध्यमातून झालाय. या षटकामध्ये सर्वच्या सर्व चेंडू त्याने फेस केले. त्याच वेळेला सिंगल डबल चांगल्या राटणीची खेळतोय. आणि म्हणून की काय, संघाला जे विजयाच्या समीप घेऊन जाण्यासाठी तो प्रयत्नशील पाहायला मिळाला. बॅकफुटला आणखी एक दुहेरी धाव्याचा फटका. 20 धावा धावफलकावरती आहेत. ज्या रणनीतीने संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, प्रत्येक षटकागडी 10 धावा बनवायचा, हाच उद्देश या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. कारण जयसल ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, ज्या पद्धतीने रॉनल्ड बॅटिंग करतोय, असं वाटतंय देखील की हे दोन्ही खेळाडू केवळ 10च्या वरती धावा जास्तीच्या बनवायच्या नाहीत, प्रत्येक षटकागडी 10 बनवायच्यात. हाच प्रयत्न आहे. फटका समोरच्या दिशेने केलाय.
धावा मिळतील त्या संपूर्ण अर्धा डझन. या फटक्यामध्ये वजन धावा मिळाल्या त्या अर्धा डझन. षटकार. तीस धाव फलकावरती आहेत. 50चा पाठलाग. खोला टाकलेला बॉल फ्लाईट दिली. हा चिमुकला देखील छाप सोडतो या स्पर्धेमध्ये. 13 वर्षाचा युवा खेळाडू आहे समर्थ. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल समोरच्या दिशेने केलाय. रन्स मिळतील या बॉलवरती त्या केवळ 2. संघाची धावसंख्या 32 धाव फलकावरती. 18ची आवश्यकता. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती 32 धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. 6 आल्यात त्या 4 बॉल मध्ये. मागील षटकामध्ये पाहायला मिळाल्या त्या 16 धावा खर्च केल्या गोलंदाज अविनाशने. पुढचा बॉल फ्लाईट दिली. यावेळेला ऑन साइडला केले. धावा मिळतील त्या पुन्हा एकदा 2. संघाची धावसंख्या 34. 16ची आवश्यकता. 16ची आवश्यकता आहे. 13 वर्षाचा युवा खेळाडू जर अशा टप्प्यावरती गोलंदाजी करेल ना तर निश्चितच कौतुक करायला हवं. त्याच्याकडे कलात्मकता चांगली आहे. हा बॉल कॅच आउट. खेळाडू क्रमांक 1 समर्थला यश. जयसलबाद. नो बॉल. कहानी में ट्विस्ट. नो बॉल. नो बॉल. नो बॉल. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. काय घडले पहा. असं अनेक वेळेला घडतं. काही तर सामने संपले म्हणून सेलिब्रेशन करतात. इथे सेलिब्रेशन झालं सार्थकच्या या विकेटचं. जयसलनी कौतुक केलं. त्याच्या जवळ गेला. त्याच्या पाठीवरती थाप ठोकली. कारण एक चांगला बॉल वरती जयसलची विकेट मिळवली होती. ती समर्थ पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळलाय. बॉल वरती धावा मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषा पार. ये दिल मांगे मोर. रन्स मिळाल्यात 4. चौकार.
3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर जिथे 39 धावा फलकावरती आहेत. रोहन जोशी पहिला चेंडू रोहन जोशीचा ऑन साइडला खेळतात. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 40 वरती. अजूनही 10ची आवश्यकता आहे मॅच मध्ये विजयासाठी. 10ची आवश्यकता. आरडीएक्स टीमने बॉलिंग स्वीकारली आहे. हा चेंडू वेगवान यष्टिरक्षकाचा भेद. धावफलकावरती धावा त्या 40. 10ची आवश्यकता. जयसल स्ट्राईक एंडवरती 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. इथून एकंदरीत आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं 16 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. 10ची आवश्यकता आहे. हा चेंडू देखील समोरून वळवला. उसळी घेतली बॉलने. टेक ऑफ झाला. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळालेत. पुढचा बॉल डावी एसी सोडून जाणारा. इथे तो यस्टनच्या वरून ट्रॅव्हल होतोय. लगातारचा 3रा चेंडू निर्धाव आलाय. लगातारचे 3 बॉल निर्धाव. पुढचा बॉल आणखीन एक फटका. पुल केला ऑन साइडला. धावा मिळतील त्या 2. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 42 धावा धावफलकावरती आहेत. 8ची आवश्यकता. चला आरडीएक्स 11 टॉस जिंकला. फिल्डिंगचा डिसिजन घेतला आरडीएक्स 11. तयार राहा. 42 झाल्या. आणखीन एक धावा मिळतील त्या 2. 44 धावा धावफलकावर. 50चा करायचं. पाठलाग. 6ची आवश्यकता. 12 बॉलचा खेळ इथून शेष. विजयासाठी केवळ 6ची आवश्यकता. 6ची आवश्यकता विजयासाठी केवळ राहील. गोलंदाज समर्थाचा पहिला बॉल ऑन साइडला. धावा मिळतील त्या 2. 4ची आवश्यकता. या गोलंदाजाकडे चेंडू वळवण्याची एक वेगळंच अजब रसायन आहे या खेळाडूकडे. कारण चेंडू वळवण्याची त्याच्याकडे असणारी क्षमता ही चांगलीच आहे. आरडीएक्स 11 टीम चला टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय आपण घेतला. तयार राहा. लगेचच मॅच खेळवण्यात येईल. पुढचा बॉल खोलामध्ये ऑन साइडला खेळले. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवरती येईल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळालाय. 4ची आवश्यकता आहे. येणारे 10 बॉल. समर्थ यावेळेला फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट मिळवला समर्थने. खेळाडू बाद रॉनी. नवी बॅटर गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. कवसला धावा मिळतील त्या 2. 2ची आवश्यकता. केवळ 2 धावा हव्यात. या 13 वर्षाचे युवा खेळाडूने आज एक चांगल्या धाटणीची गोलंदाजी करत असताना उद्याचा एक युवा टॅलेंटेड गोलंदाज तयार आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. सामना इथे जिंकला. एक मोठी लढत आणि 9 विकेट राखून हा सामना सहजरित्या जिंकलाय.
तो अर्थातच BK स्पोर्ट्स क्लब या टीमने. चला RDX 11, चला मैदानाचा ताबा घ्या. सराव कोणत्याही स्वरूपाचा होणार नाही याकडे लक्ष वेधूयात. परंतु सगळ्यांचं लक्ष वेधून मी ज्या समर्थने या मॅच मध्ये देखील 2 षटक हात आले, केवळ 13 वर्षाचा युवा खेळाडू आहे. तुम्हाला त्याची कामगिरी आवडली असेल तर